मग हा फक्त संप्रदायापुरता विचार राहतो का? वारकरी संतांच्या विचार पुढे कुठपर्यंत येऊन पोहोचला? संत गाडगे महाराजांनी काय कीर्तन केली? संत गाडगे महाराजांनी काय मठ बांधली का? संत गाडगे महाराजांनी काय मंदिरं उभी केली का? नाही. पण संत गाडगे महाराजांनी दिवसभर गावामध्ये जाऊन स्वच्छता केली आणि रात्री लोकांच्या डोक्यातली मेंदूची घाण स्वच्छ करण्याचं काम केलं. ते राष्ट्रसंतापर्यंत जाऊन पोहोचले. काय सामाजिक समतेचं उदाहरण गाडगे महाराज प्रसंग आहे. गाडगे महाराजांचं कीर्तन होतं. गाडगे महाराज कीर्तनामध्ये तल्लीन झाले, मग्न झाले कीर्तनामध्ये. इतके तल्लीन झाले की बोलता बोलता गाडगे महाराजांनी विचारावं, ए बाप्पा हो, देव पाहायचा का? आता देव पाहायचा म्हणल्याच्या नंतर कोणाला नको वाटेल साहेब? मी जर तुम्हाला म्हणलं डोळे झापा देव दाखवितो, तुम्ही गपकन झापता? बघा तुम्ही साहेब, गाडगे महाराजांनी विचारावं देव पाहायचा का? लोकांनी म्हणावं हो. आणि गाडगे महाराजांचं ते कीर्तन ऐकायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आणि गाडगे महाराजांनी म्हणावं बाबासाहेब जाग्यावर उभे राहा. आणि बाबासाहेबांनी उभं राहिल्याबरोबर गाडगे महाराजांनी म्हणावं तुम्हाला जर देव पाहायचा आहे ना, देवळातला देव नंतर, हा जिता हाडामासाचा देव तुमच्या समोर उभा आहे, ज्यानं सगळ्यांना एका पंक्तीत आणण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. तो देव म्हणजे बाबासाहेब. हा विचार